कोल्हापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक, वाशिमे ते पारेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान दगडफेकीमध्ये गाडीची काच फुटली तर एक प्रवासी किरकोळ जखमी. 2 जानेवारीनंतर आणखी एक घटना. नाशिक शहरामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. मॅफेड्रोन विक्री करणाऱ्या 3 महिला आणि एका पुरुषाला अटक. अमृतधाम पंचवटी परिसरातून 4,15,500 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त. कोल्हापूरच्या कोरोचीमध्ये चायनीज गाड्यावरून पैशांवरून एकाला मारहाण. पोलीस पाटील वाद मिटवण्यासाठी गेलेले असताना त्यांच्यावरच धावून जाण्याचा प्रकार. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन. नितीन गडकरी, कंगना राणावत यांची उपस्थिती. खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं मॅरेथॉनचं आयोजन. बुलडाण्यामधल्या केस गळती प्रकरणातील रुग्णांची संख्या 139 वर पोहोचली. प्रभावित गावांमध्ये दूषित पाणी नसल्याचा अहवाल. आरोग्य विभागासह ग्रामस्थांची चिंता वाढली. गोंदियाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड 24 जानेवारीला होणार. अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. सांगलीमध्ये वारणा शिक्षण संस्थेकडून बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण. नागपूर जिल्ह्यासाठी 2000 महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजनेचं टार्गेट. राज्य सरकारकडून मिळणार 20% अनुदान तर महिलांना 70% रकमेचं मिळणार कर्ज.